नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्रहो, बांधकाम कामगारांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. बांधकाम कामगारांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात, या योजनांचे अनुदान आता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे. या पात्र लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता. आणि त्याचबरोबर मित्रहो, काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान देखील जमा करण्यात आलेलं नाही, त्यांची यादी देखील तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता. त्या यादीमध्ये देखील तुमचं नाव आहे का हे तुम्हाला चेक करता येतं. मित्रहो, आता ही यादी नेमकी आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने चेक करायचं, यामध्ये आपलं नाव आहे का हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं, या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पण त्याआधी मित्रहो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. तर मित्रहो, या ठिकाणी साइडला मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला दाखवलेली आहे. पहा, लाईव्ह प्रोसिजर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. तर सर्वप्रथम मित्रो, आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपण डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रहो, अशा पद्धतीने आपल्यासमोर ही वेबसाईट ओपन होणार आहे. आता वरती आपण पाहू शकता आपल्याला भाषा दिलेली आहे मराठी, आणि या मराठी भाषेवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर इंग्रजीमध्ये ही माहिती पाहायची असेल तर या ठिकाणी इंग्लिश भाषा देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी आपल्याला समजण्यासाठी मराठी भाषा या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. मराठी भाषा मित्रहो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी दिसणारी माहिती, या ठिकाणी दिसणारे अक्षर तुम्हाला स्पष्ट दिसण्यासाठी मी माझा मोबाईल जो आहे तो आता आडवा पकडलेला आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी उजव्या साईडला 3 टिंब दिसत आहेत. पहा, तुम्ही तुमचा मोबाईल सरळ पकडून देखील या ठिकाणी तुम्हाला याच पद्धतीने माहिती पाहायला मिळणार आहे. आता उजव्या साईडला जे 3 टिंब दिसत आहेत यावरती आपल्याला टच करायचं आहे. यावरती टच केल्यानंतर आपल्यासमोर काही ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेले दिसतील. यामधील आपल्याला डेस्कटॉप साइड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डेस्कटॉप साइड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर ही पेज अशा पद्धतीने, ही वेबसाईट आपल्याला अशा पद्धतीने ओपन झालेली पाहायला मिळेल. आता या ठिकाणी वरती 3 रेषा दिसत आहेत. पहा, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन आपल्यासमोर ओपन झालेले दिसतील. हे पेज आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे. पेज वरती स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन पाहायला मिळेल. पहा, लाभ वितरित. तर लाभ वितरित या ऑप्शन मधील आपल्याला पहिला जो ऑप्शन आहे, विविध योजनांच्या लाभाचे वितरण, या ऑप्शनवरती मित्रो आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन पेज जे आहे ते आता ओपन होणार आहे. या पेजवरती काय देण्यात आलेलं आहे पहा, काय लिहिलेलं आहे पहा, विविध योजनांच्या लाभाचे वितरण 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत. तर मित्रहो, ज्या लाभाचे वितरण करण्यात आलेलं आहे, ज्या योजनांचे अनुदान वितरण करण्यात आलेलं आहे, ती यादी जी आहे ती फक्त 6 फेब्रुवारी 2025 पर्यंतचीच यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता या यादीमध्ये आपलं नाव आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला हे पेज जे आहे तो थोडंसं वरती परत स्क्रोल करायचं आहे. तर या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे पहा, नंबर ऑफ बेनिफिशरीज, म्हणजेच बांधकाम कामगारांची संख्या, ज्या विविध योजनांच्या लाभाचे वितरण ज्या बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये करण्यात आलेलं आहे, त्या राज्यातील बांधकाम कामगारांची संख्या जी आहे ती 12,20,975 इतकी आहे. आता यामध्ये मित्रहो आपलं नाव आहे का, या यादीमध्ये आपलं नाव आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शन मधील आपल्याला 2 प्रकारे आपलं नाव जे आहे ते आपण चेक करू शकतो. आता त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला ऑल डिस्ट्रिक्ट या ऑप्शनवरती क्लिक करून या दिलेल्या यादीमधून आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा मित्रहो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढे एक ऑप्शन दिलेला आहे, पुढे एक बॉक्स दिलेला आहे पहा, ऑल स्कीम. या ऑल स्कीम या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑल स्कीम या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने काही ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतील. म्हणजेच आपल्याला जर योजनेचा कोड माहीत असेल, म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे पहा, E01, E02, H01, त्याचबरोबर F01, S01, अशा पद्धतीने जर कोड आपल्याला माहीत असेल तर कोड आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, किंवा या ठिकाणी आपण ऑल स्कीम या पर्यायावरती देखील सिलेक्ट करून ठेवू शकता. आता मी या ठिकाणी ऑल स्कीम या पर्याय सिलेक्ट केलेला आहे. ऑल स्कीम या पर्यायावरती मित्रहो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे आणखी एक बॉक्स दिलेला आहे पहा. या बॉक्सवरती आपल्याला
क्लिक करायचं आहे, टच करायचं आहे। या बॉक्समध्ये लिहिलेलं आहे बेनिफिशरी नेम। या बॉक्समध्ये म्हणजे आपल्याला आपलं नाव जे आहे म्हणजे ज्या अर्जदाराचं आपण नाव सर्च करत आहात त्या अर्जदाराचं नाव आपल्याला बेनिफिशरी नेम या बॉक्समध्ये टाकून सर्च करून आपलं नाव आपण चेक करू शकता। आता हे झाला मित्रो पहिला प्रकार, म्हणजे या पहिल्या प्रकारे आपण आपलं नाव टाकून या ठिकाणी सर्च करून आपलं यादीमध्ये नाव आहे का चेक करू शकता। आता दुसऱ्या प्रकारे नेमकं कशा चेक करायचं तर अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपला जो बँकेचा अकाउंट नंबर आहे तो टाकायचा आहे आणि पुढे IFSC कोड या बॉक्समध्ये क्लिक करून आपल्या बँकेचा IFSC कोड टाकून आपल्याला सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं यादीमध्ये नाव आहे का हे देखील आपल्याला चेक करता येणार आहे। आता तर अशा प्रकारे मित्रो आपल्याला दोन प्रकारे आपलं नाव चेक करता येतं। एक म्हणजे बेनिफिशरी नेम मध्ये आपलं नाव टाकून किंवा आपल्या बँकेचा अकाउंट नंबर व IFSC कोड टाकून आपण आपलं नाव यादीमध्ये आहे का म्हणजे लाभाच्या वितरण यादीमध्ये आपलं नाव आहे का आपण अशा पद्धतीने चेक करू शकणार आहात। आता मित्रो आपल्याला पूर्ण आपल्या जिल्ह्याची यादी पाहायची असेल, त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये आपलं नाव जर आपल्याला पाहायचं असेल तर पहिल्या आपल्याला बॉक्सवरती क्लिक करून ऑल डिस्ट्रिक्ट या बॉक्समधून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर ऑल स्कीम या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता मी जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील ज्या बांधकाम कामगारांना लाभाचे वितरण करण्यात येणार आहे म्हणजे विविध योजनांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे त्या लाभार्थ्यांची संख्या 53,607 आहे। आता या जिल्ह्याची यादी आपल्याला पाहण्यासाठी हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे। पेज वरती स्क्रोल केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता त्या जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांची यादी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांना विविध योजनांअंतर्गत कुणाला 5,000 रुपये अनुदान जमा झालेलं आहे तर कुणाला 24,000 रुपये, कुणाला 10,000 रुपये, कुणाला 30,000 रुपये, कुणाला 20,000 रुपये, कुणाला 60,000 रुपये अशा पद्धतीने अनुदान जे आहे ते जमा करण्यात आलेलं आहे। आता ज्या लाभार्थ्यांनी ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या योजनेप्रमाणे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जे आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे। आता तुमच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये मित्र तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये तुम्ही ज्या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहात त्या योजनेचे अनुदान जे आहे ते जमा केलेला आहे। आता मित्रो आपल्याला कोणत्या बांधकाम कामगाराच्या खात्यामध्ये अनुदान वितरित करण्यात आलेलं नाही त्याचं कारण नेमकं काय आहे, त्यांची यादी कशा पद्धतीने पाहायची यासाठी आपल्याला हे परत पेज जे आहे ते खाली स्क्रोल करायचं आहे। पेज खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला परत वरती 3 रेषांवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। 3 रेषांवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्या समोर ऑप्शन जे आहे ते ओपन होतील। ऑप्शन ओपन झाल्यानंतर पेज आपल्याला परत वरती स्क्रोल करायचं आहे। पेज वरती स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला लाभ वितरित या ऑप्शन मधील 2 नंबरचा ऑप्शन आहे पहा विविध योजनांच्या लाभाचे वितरण चुकीच्या बँक तपशील या ऑप्शन वरती मित्रो आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होणार आहे। आता या ठिकाणी काय लिहिलेलं आहे पहा चुकीच्या बँक तपशिलांमुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी 6 फेब्रुवारी 2025 पर्यंतची। तर मित्रो कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले नाहीत तर ज्यांच्या बँकेचा तपशील चुकीचा आहे अशा बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये ज्या योजनेसाठी ते पात्र झालेले आहेत त्या योजनेचे अनुदान जे आहे ते जमा करण्यात आलेलं नाही। आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे। पेज वरती स्क्रोल केल्यानंतर आता या ठिकाणी परत आपल्याला ऑल डिस्ट्रिक्ट या ऑप्शन वरती क्लिक करून आपल्याला सर्वप्रथम आपला जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर 2 नंबरच्या बॉक्स वरती क्लिक करून ऑल स्कीम या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला जर आपण ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या योजनेचा कोड जर माहित असेल तर कोड सिलेक्ट करायचा आहे किंवा ऑल स्कीम या पर्यायावरती क्लिक करून ठेवायचा आहे। ऑल स्कीम हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर बेनिफिशरी 3 नंबरचा जो ऑप्शन आहे बॉक्स आहे या बॉक्स वरती क्लिक करून आपल्याला आपलं बेनिफिशरी नेम मध्ये नाव टाकून घ्यायचं आहे। न चुकता नाव टाका आणि त्यानंतर सर्च या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सर्च ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्र खाली जर आपल्याला यादीमध्ये आपलं नाव जर आलेलं पाहायला मिळत असेल तर तुमच्या बँकेचा तपशील चुकल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले नाहीत हे लक्षात घ्या। आता मित्र तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची यादी पाहायची असेल तर देखील तुम्हाला या ठिकाणी ऑल डिस्ट्रिक्ट या पर्यायावरती क्लिक करून सर्वप्रथम तुमचा जिल्हा त्यानंतर ऑल स्कीम या पर्यायावरती क्लिक करून सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आता मी जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील ज्या बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये
विविध योजनांचे अनुदान जे वितरित करण्यात येणार नाही त्या लाभार्थ्यांची संख्या 2079 इतकी आहे आणि त्या लाभार्थ्यांची यादी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी खाली अशा पद्धतीने स्क्रोल केल्यानंतर पाहायला मिळत आहे। तर तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करून ऑल स्कीम सिलेक्ट करून सर्च ऑप्शन वरती क्लिक करून त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का अशा पद्धतीने चेक करू शकता। तुमच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर तुम्ही लक्षात घ्या तुमचा बँकेचा तपशील चुकल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये तुम्ही ज्या योजनेस अंतर्गत अर्ज केलेला आहे त्या योजनेमध्ये तुम्ही पात्र असून देखील तुमचा बँकेचा तपशील चुकीचा असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले नाहीत। आता तुमचा बँकेचा तपशील जर चुकलेला असेल तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ ऑफिस मध्ये जाऊन तुमच्या बँकेचा तपशील जो आहे तो तुम्हाला चुकीचा तपशील दुरुस्त करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स त्या ठिकाणी जमा करावी लागेल आणि त्यानंतर तुमचा तपशील जो आहे बँकेचा चुकीचा तपशील बरोबर केला जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये देखील तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहात ज्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात त्या योजनेचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये तुमच्या बँकेचा तपशील बरोबर केल्यानंतर जमा केलं जाईल। मित्रो, ही महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअप वरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवायला नक्की विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।